नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज नुकताच यू-पी-एस-सी 2025 प्रिलिम्सचा पेपर या ठिकाणी झाला. लक्षात घ्या, या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये नेहमीप्रमाणे इतिहास या विषयावर 15 प्रश्न या ठिकाणी विचारले. विशेष महत्त्वाचं म्हणजे हे जे 15चे 15 प्रश्न जे आहेत, ते आपल्या ऑनलाईन क्लासमधनं आणि ऑफलाईन क्लासमधनं या ठिकाणी आलेले आहेत. याचबरोबर आपल्या क्लास मटेरियलमधनं देखील या ठिकाणी इथं क्लास नोट्स मटेरियलमधनं देखील हे प्रश्नांची उत्तरं सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. लक्षात घ्या, ज्या कोण विद्यार्थी मित्रांनी आपले ऑनलाईन बॅच खास करून राज्यसेवेचे इथे या ठिकाणी जॉइन केलेले आहेत. ऑफलाईन बॅच जे इतिहास GS1च्या बॅच आपण वर्षभरापासून या ठिकाणी सातत्यानं सुरू केलेल्या होत्या. तर त्याही बॅचमध्ये जे कोण विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांनी हा पेपर जरूर या ठिकाणी पहा आणि आपण जे शिकवलेलं आहे त्या टीचिंगच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करता येतात का नाही, याची जरूर तुम्ही या ठिकाणी इथं खात्री करून घ्या. तर आजच्या या सेशनमध्ये आपण इतिहास या विषयाशी संबंधित यू-पी-एस-सी प्रिलिम 2025च्या पेपरमध्ये जे प्रश्न आले, त्या प्रश्नांची चर्चा इथे या ठिकाणी करणार आहोत. त्याची उत्तरं तर सांगल, मात्र त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील मी इथे या ठिकाणी देईल. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. बघा, एक प्रश्न इथं विचारला गेलाय बघा. प्रश्न काय आहे तो नीट या ठिकाणी इथं समजून घ्या. बघा, प्रश्न आधी आपण वाचू आणि त्यानंतर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते इथे या ठिकाणी सांगूया. बघा, या प्रकारचा हा एक प्रश्न आहे बघा, दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित तर बघा. गांधी जी ने विख्यात वक्तव्य राजद्रोह मेरा धर्म हो गया है कब किया था? म्हणजे बघा, हा प्रश्न असा आहे की महात्मा गांधींनी कोणत्या ठिकाणी कोणत्या घटनेच्या प्रत्यर्थ राजद्रोह हा माझा धर्म झालेला आहे अशा प्रकारचं विधान केलेलं आहे, या प्रकारचा प्रश्न आहे. चंपारण सत्याग्रह के समय, दांडी में नमक कानून का सार्वजनिक रूप से उल्लंघन करने के समय, तीसरा है लंदन में द्वितीय गोलमेज सम्मेलन में शामिल होने के समय आणि चौथा आहे भारत छोडो आंदोलन के प्रारंभ के समय, या पद्धतीचं आहे. आता बघा, जेव्हा आपण अ, असहकार चळवळ या ठिकाणी अभ्यासतो, तेव्हा असहकार चळवळीमध्ये आपल्याला लक्षात येतं चौरा-चौरी घटनेच्या नंतर महात्मा गांधींनी अचानकपणे ही चळवळ जी आहे ही स्थगित केली आणि त्यानंतर मग महात्मा गांधींना अटक करण्यात आली होती. लक्षात घ्या, त्यांच्यावर 124A अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तेव्हा महात्मा गांधींनी याचा सन्मान केला, लक्षात घ्या. आणि ते असं म्हणाले, की लोकमान्य टिळकांवर जो खटला दाखल केला तोच कलम माझ्यावर टाकली, त्याबद्दल मी इंग्रज सरकारचा या ठिकाणी आभार मानतो. या प्रकारची महात्मा गांधींची भूमिका या ठिकाणी राहिली. म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या, महात्मा गांधींवर पहिल्यांदा राजद्रोहाचा खटला कधी सुरू झाला, कधी दाखल केला, तर 1922-23 च्या दरम्यान त्यांच्यावर हा खटला दाखल केलेला आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय, की चंपारण्य सत्याग्रह हे याचं उत्तर या ठिकाणी नसणार आहे. त्याचनंतर गोलमेज परिषदेमध्ये काय महात्मा गांधी ब्रिटिशांचे कायदे मोडण्यासाठी गेले होते का? तर नव्हते गेले. ठीक आहे ना? लक्षात घ्या, दांडीमध्ये मात्र महात्मा गांधींना मिठावरचा कायदा जो आहे तो बिमोड करायचा होता आणि म्हणून मग या प्रश्नाचा राइट आन्सर काय आहे? ते म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं राइट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. तर या पद्धतीचा हा प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर आधीच्या घटनांचा संदर्भ देऊन तुम्ही त्या प्रश्नाकडे पाहणं आणि त्यातून मग उत्तर इथे या ठिकाणी देणं हे टेक्निक यू-पी-एस-सीच्या पेपरमध्ये आहे. राज्यसेवा 2025च्या पेपरमध्ये पण अशाच प्रकारचं टेक्निक तुम्हाला वापरावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? म्हणजे आपण जो अभ्यास केला, तो अभ्यास आपल्या पेपरमध्ये अप्लाईड होतो का? हे पाहणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. चलो, आता त्यानंतरचा एक प्रश्न आपण इथे या ठिकाणी बघूया. तर बघा, हा एक प्रश्न प्राचीन भारताच्या आर्ट एंड कल्चरशी संबंधित हा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी असा विचार करतात राज्यसेवा 2025 ची तयारी करत असताना आर्ट एंड कल्चर, भक्ती चळवळीचे प्रश्न येतील का? तर 100% येतील, लक्षात घ्या. मी सांगतो तुम्हाला, की यू-पी-एस-सीच्या धर्तीवरच पेपर पण काढला पण जाईल, हे पण लक्षात घ्या. त्यामुळं हा मुद्दा नीट समजून घ्या. प्रिलिम व्यवस्थित त्या ठिकाणी करा आणि प्रिलिमसाठी तुम्हाला आर्ट एंड कल्चर हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या, 2-3 प्रश्न त्याच्याशी संबंधित याही पेपरमध्ये होते आणि त्याचबरोबर 2025च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये पण असणार म्हणजे असणारच आहे. ठीक आहे ना? आता बघा, मोहनजोदडो से प्राप्त नाचती हुई लड़की डान्सिंग गर्ल नामक प्रख्यात नारी लघुमूर्ती किस पदार्थ की बनी थी? म्हणजे आपण पाहतो बघा, आपल्याला माहिती आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये मोहनजोदडोमध्ये एक नर्तिकेची मूर्ती सापडलेली आहे. त्यांनी विचारलं ते कोणत्या धातूपासून बनवलेली नर्तिकेची मूर्ती आहे? तर लक्षात घ्या, इंद्रगोपमणी, कार्निलियन,
मृत्तिका म्हणजेच क्ले म्हणजे मातीची मूर्ती होती का? कांस्य धातूची मूर्ती होती की सुवर्ण धातूची मूर्ती होती की सोन्याची मूर्ती होती? तर राइट आन्सर काय? तर कांस्य धातूची मूर्ती आहे. बघा आपण नेहमी सांगतो बघा, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे याला काय म्हटलं जातं? तर कांस्य युग पण म्हटलं जातं आहे ना. कांस्य युगीन संस्कृती असं पण म्हटलं जातं. तांबा आणि कथील यांचं एकत्रीकरण करून कांस्य धातूच्या मूर्त्या इथे या ठिकाणी बनवल्या होत्या, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीची ही जी काही मूर्ती होती, ती कांस्य धातूची मूर्ती या ठिकाणी आहे. हे आपण आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये पण सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ऑफलाईन बॅचमध्ये पण या मुद्दा आपण इथे या ठिकाणी कव्हर केलेल्या होत्या. ठीक आहे. तर हा प्रश्न कांस्य धातूची मूर्ती इथे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चलो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेशन जो आहे, तो आता आपण इथे लगेच या ठिकाणी पाहून घेऊया. बघा, चौरा-चौरी घटनेशी संबंधित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण. तो पण आपण नीट व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा, प्रश्न काय दिलेला आहे बघा, नीट वाचून घ्या आधी, कि चौरा-चौरी घटना के परिणाम स्वरूप बंदी बनाए गए लोगों को किसने वैधिक प्रतिरक्षा म्हणजे लीगल डिफेन्स प्रदान की? म्हणजे काय म्हटलेलं आहे इथं, की चौरा-चौरी घटनेमध्ये जे सत्याग्रहींना अटक करण्यात आली, त्यांची वकालत कोणी केली? त्यांची वकिली कोणी या ठिकाणी केली? आता पर्यायामध्ये आहे चित्तरंजन दास, पंडित मदन मोहन मालवीय आणि कृष्णकांत, डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि त्याचबरोबर ख्वाजा हसन निजामी आणि एम.ए. जिन्ना म्हणजे मोहम्मद अली जिना अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी आहे चित्तरंजन दास. आपल्याला माहिती असेल बघा, चित्तरंजन दास जे आहेत त्यांना राष्ट्रीय वकील असं पण म्हटलं जात होतं. ठीक आहे ना? चित्तरंजन दास यांना राष्ट्रीय वकील असं पण म्हटलं जात होतं. याचं कारण असं होतं, की राष्ट्रीय चळवळीशी संबंधित जे लोकांवर इंग्रजांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांची वकालत या ठिकाणी चित्तरंजन दास यांनी केली. आपल्याला कदाचित माहिती असेल, अरविंद कुमार घोष यांना तुरुंगातून बाहेर काढण्यामध्ये हे चित्तरंजन दास यांचा सिंहाचा वाटा राहिला. लोकमान्य टिळकांवर जेव्हा खटला दाखल झाला, त्यावेळेस पण म्हणजे 1908 च्या दरम्यान जेव्हा टिळकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला, त्यावेळेस पण टिळकांचे वकील हे चित्तरंजन दासच या ठिकाणी होते. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि मग जेव्हा चौरा-चौरी घटनेच्या नंतर ज्या लोकांना बंदी बनवलं होतं, त्यांच्यावर जे खटले चालवले, त्या त्या लोकांची वकालत या ठिकाणी चित्तरंजन दास यांनीच या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. 1925 ला चित्तरंजन दासचं निधन झालं. मात्र त्याच्या आधी चौरा-चौरीची घटना आहे. मग चौरा-चौरीची घटना कधीची आहे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे 4 फेब्रुवारीला प्रकरण घडलंय ना. 4 फेब्रुवारी 1922 ला हे प्रकरण या ठिकाणी झालेलं आहे. तर यांची वकालत हे चित्तरंजन दास यांनी या ठिकाणी केलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा हा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण इथं पाहूया. 3 प्रश्न झाले. येस, चौथा प्रश्न इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो बघा. हा चौथा प्रश्न आता आपण पाहूया. बघा, थोडासा मोठा प्रश्न आहे. समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे या प्रश्नामध्ये. बघा, बघा प्रश्न काय आहे तो नीट आधी वाचून घेऊ आणि मग या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देऊया. आता बघा प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला भेटतोय, की निम्नलिखित में किस एक घटना के उपरांत गांधी जी ने जो अस्पृश्यता का सतत विरोध करते रहे और सभी क्षेत्रों में से उसके उन्मूलन के लिए अपील करते रहे, अपने राजनीतिक और सार्वजनिक कार्यक्रम में हरिजनों के उत्थान को शामिल करने का निश्चय किया. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की महात्मा गांधी हे सुरुवातीपासूनच अस्पृश्य उद्धारासाठी काम करणारे नेते होते. मात्र अशी कोणती घटना या ठिकाणी झाली, की ज्या घटनेनंतर महात्मा गांधींनी त्यांच्या सामाजिक आणि राजनैतिक कार्यक्रमामध्ये हरिजनांचा उद्धार म्हणजे दलित अस्पृश्यांचा उद्धार अस्पृश्यांचं उत्थान करण्याची तत्व हे सामील केले. अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा. पर्यायामध्ये काय पुन्हा समझोता, गांधी आयर्विन पॅक्ट, त्याचबरोबर भारत छोडो आंदोलन के समय काँग्रेस के नेताओं की गिरफ्तारी आणि भारत सरकार अधिनियम 1935. तर बघा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, की हे घटना कोणती घटना, किस उपरांत घटना तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे पुणा समझोता, पुणे करार. माहिती आहे आपल्याला पुणे करार कधी झालेला आहे? तर 24 सप्टेंबर 1932 चा पुणे करार या ठिकाणी आहे लक्षात घ्या. तर ह्या पुणे कराराच्या नंतर महात्मा गांधींनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ स्थापन केला. हरिजन सेवक संघ स्थापन केला आणि त्याचबरोबर हरिजन सेवक संघाच्या सोबतच हरिजन नावाचं वृत्तपत्र देखील महात्मा गांधी त्या ठिकाणी सुरू करतात. या घटनेनंतर महात्मा गांधींनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये हरिजनांच्या उत्थानाबाबत मुद्दे
किंवा हरिजनांचा उद्धार करण्याच्या संदर्भातील मुद्दे आपल्या सार्वजनिक आणि त्याचबरोबर राजकीय जीवनामध्ये इथे या ठिकाणी मांडायचा अशा प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी आणला होता. आणि त्यासाठी महात्मा गांधींनी सुमारे 12,000 किलोमीटरचा प्रवास पायी केलेला होता. हा पण महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या प्रकारचा पुन्हा पॅक्ट हे या प्रश्नाचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. मुद्दांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा हे 4 प्रश्न आपल्याला इथे पाहायला भेटले. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो हा एक प्रश्न जो हिस्ट्रीशी संबंधित आहे. आता बघा काय करते बघा, आणि एम मधला मूलभूत फरक काय? एम एका पानावर किंवा सलग अशी सिक्वेन्स देते बघा. हिस्ट्रीचे पहिले 15 प्रश्न किंवा त्याच्यानंतरचे पॉलिटीचे प्रश्न पण सलग असतात. पण काय करते बघा, की 4 प्रश्न हिस्ट्रीचे द्यायची, त्यानंतर 5वा, 6वा, 7वा प्रश्न पॉलिटीचा किंवा एन्व्हायर्नमेंटचा अशा पद्धतीचा असतो आणि नंतर मग पुढच्या पानांमध्ये हिस्ट्रीचे प्रश्न. तशा प्रकारे पहिले 4 दिले, त्यानंतर इथे 8वा प्रश्न दिला बघा. आता हा प्रश्न जो आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, "इनमें से कौन-सा आत्मसन्मान आंदोलन का संस्थापक था?" म्हणजे यामध्ये कोण आहे ती व्यक्ती जे आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचे संस्थापक आहे. मग कोण आहे? रामास्वामी नायकर, बी.आर. आंबेडकर, त्याचबरोबर या ठिकाणी भास्करदादा दिनकरराव जवळकर. तर राइट आन्सर काय? तर लक्षात घ्या, पेरियार रामास्वामी नायकर. तर नीट समजून घ्या, हा प्रश्न बघा जर आपण बघितला तर आयोगाने काय केलेलं आहे, की मागील 100 वर्षांमधली घटना, त्या घटनेवर हा प्रश्न विचारलेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, हे पेरियार रामास्वामी नायकर 1925 साली सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट जी आहे, ती सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट 1925 साली त्यांनी सुरू केली होती. आणि त्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं, की 2025 चा पेपर, मग 1925 ची घटना इथे या ठिकाणी विचारली. लक्षात घ्या, जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह 2025 ची तयारी करत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्या, मागील 100 वर्षांच्या घटना त्यांच्यावर एखाद दुसरा प्रश्न येणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे ना? तर सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट पेरियार रामास्वामी नायकर हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट आपण पाहूया. बघा यानंतर आपल्याला 72वा प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. हा पण प्रश्न व्यवस्थितरित्या आपण इथे या ठिकाणी पाहूया. ठीक आहे ना? येस, हा एक प्रश्न आहे. 71वा प्रश्न आहे बघा. आता नीट समजून घेऊ थोडंसं मी याला अजून बोल्ड या ठिकाणी करतो, जेणेकरून तुम्हाला अजून थोडा झूम करतो, म्हणजे तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून येईल बघा. एकच मिनिट हां. हां, येस. हां. आता पहा नीट समजून घ्या हा प्रश्न बघा. आता बघा नेहमी हे समजून घ्यायचं आहे, की आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असताना आपल्याला या ठिकाणी तो केवळ पाठांतर करणं गरजेचं नाहीये, तर आपल्याला तो टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे. तसाच हा प्रश्न राजाराम मोहन रायशी संबंधित आला बघा. राजाराम मोहन राय के बारे में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए अशा प्रकारचा आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलं, की उनमें प्राच्य विश्व के पारंपरिक दार्शनिक सिद्धांतों के प्रति अत्यंत अनुराग और समादर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की राजाराम मोहन रायला भारतातील प्राचीन जे काही अ, अ, प्राचीन तत्वज्ञान आणि प्राचीन परंपरा जी आहे, त्याबद्दल मोठी सहानुभूती आणि अत्यंत आदर या ठिकाणी होता. अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर होता का? तर 100% होता ना. राजाराम मोहन रायने भारतातील प्राचीन धर्मग्रंथांचं अध्ययन केलं होतं. वेदांचं अध्ययन केलं होतं, उपनिषदांचं अध्ययन केलेलं होतं. त्याचबरोबर विविध पुराण ग्रंथांचं अध्ययन त्यांनी केलं होतं आणि भारतातील प्राचीन परंपरा आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही दार्शनिक सिद्धांत जे आहे, तर जे दार्शनिक सिद्धांत म्हणजे तत्वज्ञान जे होतं, तर ते तत्वज्ञानाचा त्यांना मोठ्या प्रमाणावर आदर या ठिकाणी होता, अनुराग देखील या ठिकाणी होता, हे म्हटलेलं आहे. दुसरं म्हणले बघा, की उनकी कामना थी कि उनके देशवासी तर्कसंगत और वैज्ञानिक दृष्टिकोण तथा सभी पुरुषों और महिलाओं की मानवीय गरिमा और सामाजिक समता के सिद्धांतों को माने. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलं, की त्यांची अशी मनोकामना या ठिकाणी होती, की त्यांचे देशवासी जे आहे, हे तर्कसंगत विचाराचे असावेत आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी बाळगावा आणि सर्व पुरुष आणि महिलांप्रती मानवीय गरिमा आणि सामाजिक समानतेच्या सिद्धांताचा त्यांनी पुरस्कार करावा. तर हे होतं का राजाराम मोहन रायांचं म्हणणं? हे 100% या ठिकाणी होतं. त्यामुळे लक्षात घ्या, उपयुक्त में से कौन-सा सही है? म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलं तर ए और बी म्हणजे पहिला आणि 2 हे या ठिकाणी योग्य आहे, असं या ठिकाणी म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहे, असा याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर पर्याय नंबर 3 हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे ना? त्यानंतर आता आपण 72वा प्रश्न जो आहे, तो इथे या ठिकाणी पाहूया.
आता बघा 72वा प्रश्न जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा यामध्ये काय-काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते नीट इथे या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा हा नीट दिसतोय तुम्हाला? ठीक आहे ना? येस. ओके. थोडा वरती घेतला बघा मी. हां. तर बघा प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊ आपण. बघा प्रश्न तो आपण समजून घेऊ. असहयोग कार्यक्रम के बारे में निम्नलिखित विषयों पर विचार कीजिए अशा प्रकारचा प्रश्न आहे. इथे म्हटलंय न्यायालय और विदेशी वस्त्र का बहिष्कार. मला सांगा असहकार चळवळीचा जो कार्यक्रम होता, जो कृती कार्यक्रम या ठिकाणी झाला, तर त्या कृती कार्यक्रमांमध्ये न्यायालय आणि विदेशी वस्त्रांचा बहिष्कार हे तत्व होतं का? तर 100% होतं आहे ना. तर हे तत्व 100% इथे या ठिकाणी होतं. दुसरं आपण बघितलं कठोर अहिंसा का कठोर अनुपालन. म्हणजे महात्मा गांधी आहे बघा, असहकार चळवळीमध्ये नेते महात्मा गांधी या ठिकाणी आहे. महात्मा गांधी हिंसेचं समर्थन करतील का? तर नक्कीच नाही. म्हणजे अहिंसा का कठोर अनुपालन. तर हे विधान होतं, हा कृती कार्यक्रम होता का? 100% या ठिकाणी होता. आता बघा तिसरं आपण बघूया. उपाधी और सम्मान का उनका सार्वजनिक उपयोग न करते हुए प्रतिधारणा. ठीक आहे ना? अशा प्रकारचं आहे बघा. आता या प्रतिधारणाला मी राउंड करतोय. त्याचा अर्थ काय आहे ते नीट समजून घ्या. जनरली हे नक्की आहे, की इंग्लिशमधले अर्थ व्यवस्थितरित्या लवकर समजतात. हिंदी थोडीशी कठीण जाते. ठीक आहे ना? पण आपल्याला मराठी मीडियममध्ये थोडंसं हे एक्सप्लेन करायचं म्हणून मग मला हिंदीमधनं घेतलेलं आहे. बघा, उपाधी और सम्मान का सम्मान का उनका सार्वजनिक उपयोग न करते हुए प्रतिधारणा. म्हणजे इथं म्हटलेलं आहे, की ज्या काही ब्रिटिशांनी तुम्हाला उपाध्या अथवा जे काही तुम्हाला या ठिकाणी उपाध्या आणि त्याचबरोबर ज्या काही पदव्या दिलेल्या आहेत, तर त्या पदव्यांचा सार्वजनिक जीवनामध्ये वापर करू नका. मात्र प्रतिधारणा मात्र त्याचा स्वीकार करा. असं होतं का? तर असं बिलकुलच नव्हतं लक्षात घ्या. तर इथं काय म्हटलं होतं, की त्यांचा त्याग करा म्हटलेले होते, आहे ना? सार्वजनिक ज्या काही तुम्हाला पदव्या आणि त्याचबरोबर ज्या काही सन्मान केलेला होता, त्याचा तुम्ही त्याग करा, या प्रकारची भूमिका स्वतः महात्मा गांधींनी कैसर-ए-हिंद ही पदवी इथे या ठिकाणी त्यागलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं हे तर उत्तर नक्कीच नाही. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे, विवादों के निपटारे के लिए पंचायतों की स्थापना. आता बघा लक्षात घ्या बघा, हे वाक्य बघा एक दोघांचे कसे कनेक्टेड आहे. न्यायालयांचा बहिष्कार तर कराच करा, परंतु त्यासोबत विवाद जे आहेत, न्यायालयीन खटले जे आहेत ते उनका निपटारे के लिए पंचायतों की स्थापना. तर हा पण मुद्दा असहकार चळवळीच्या कार्यक्रमाशी संबंधित या ठिकाणी आहे. म्हणजे देशीय पंचायतीची स्थापना करा, या प्रकारची भूमिका महात्मा गांधींची होती. ब्रिटिश न्यायालयांचा बहिष्कार करा, परंतु ते करत असताना जे काही विवाद आहेत, ते देशीय न्यायालयामधनं या ठिकाणी सॉल्व्ह करा. म्हणजे भारतामध्ये ज्या काही जात पंचायती वगैरे होत्या, तर त्या देशीय पंचायतीच्या द्वारे करा. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, उपयुक्त में से कितने असहकार कार्यक्रम के अवयव आहेत. म्हणजे ह्या वरच्यापैकी कितने म्हणजे किती आहे, यापैकी किती आहे, हे असं विचारलेलं आहे. ठीक आहे ना? तर केवळ 1 आहे का? नाही. केवळ 2 आहे का? नाही. तर केवळ 3 आहे का? हो, 3 आहे लक्षात घ्या. केवळ 3 म्हणजेच काय, की यामध्ये कितने असहयोग कार्यक्रम होते. तर किती असहयोग कार्यक्रम आहेत? तर 1, 2 आणि 3 हे असहकारचे अवयव या ठिकाणी होते असं. आणि म्हणून मग त्याचं राइट आन्सर काय आहे? सी हे याचं राइट आन्सर आहे. म्हणजे असहयोग कार्यक्रम के बारे में निम्नलिखित विचारों पर विचार कीजिए, हे ते विचार आणि इथं म्हटलं की उपयुक्त में से कितने असहयोग कार्यक्रम के अवयव है? कितने है? मग 3 है. हे याचं राइट आन्सर हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर या पद्धतीचा आता हा प्रश्न आपण पाहिला. त्यानंतर बघा त्यानंतर 73वा प्रश्न इथे या ठिकाणी 73वा प्रश्न इथे आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे ना? हां. आता बघा हा प्रश्न आर्ट एंड कल्चरशी संबंधित आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. ठीक आहे ना? हा प्रश्न जे कोण विद्यार्थी माझ्याकडे या ठिकाणी राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह बॅचसाठी या ठिकाणी आले होते. ज्यांनी माझ्याकडनं ऑनलाईन आणि त्याचबरोबर ऑफलाईन या बॅचमध्ये हे टॉपिक या ठिकाणी शिकलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांना हे लगेच लक्षात या ठिकाणी आलं असेल. अरघट्टावर विचारलेलं होतं. या अरघट्टाला मी त्यांना म्हटलं होतं, याला अरघट पण म्हटलं जातं आणि याला घाटी यंत्र पण म्हटलं जातं, आहे ना. मराठीमध्ये याला घाटी यंत्र म्हटलं जातं आणि अरघट्टा हे त्याला या ठिकाणी आपल्या हिंदीमध्ये या ठिकाणी बोललं जातं, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर एन-सी-आर-टी मधली बीट आहे बरं का ही एन-सी-आर-टी. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. म्हणजे मध्य काळ जेव्हा आपण पाहतो, मला वाटतं याच्यावर मी एक सेशन पण या ठिकाणी केलं. असा एक प्रश्न यू-पी-एस-सीने GS-1ला विचारला होता, की सल्तनत काळामध्ये किंवा मध्य अ, अ, म अ, अ, पूर्व मध्य युगामध्ये
कोणत्या तंत्रज्ञानामध्ये कोणते तंत्रज्ञान भारतामध्ये या ठिकाणी निर्माण झाले? म्हणजे इसवी सनाचं 8वं शतक ते 12व्या शतकाच्या दरम्यान भारतात कोणते तांत्रिक बदल या ठिकाणी झाला? त्यामध्ये अर्घट पण आपण इथे या ठिकाणी घेतलेलं होतं. आठवत असेल विद्यार्थ्यांना बघा. सिंचाई में काम करने वाला अर्घट नामक उपकरण क्या था? अर्घट नावाचा उपकरण काय नेमका होता? काय होता? एक घिरणी म्हणजे एक पुली से खींचा जाने वाला चमड़े का बड़ा पानी का थैला होता का? नहीं. एक बड़ा चक्का जिसकी आराओं को म्हणजे ज्यांचे स्पोक जे आहे, स्पोक के बाहरी छिर्रों पर मिट्टी के पात्र बंधे होते हैं. तर काय? हे त्याचं राइट आन्सर होतं हे लक्षात घ्या. म्हणजे हा कसा होता? असा एक चक्का होता लक्षात घ्या. हा चक्का होता आणि त्या चक्क्यामध्ये असे स्पोक या ठिकाणी होते आणि त्या स्पोकमध्ये या ठिकाणी काय होते? तर या स्पोकमध्ये या ठिकाणी मातीचे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात बादल्या वगैरे ज्या होत्या मिट्टी के पात्र जे आहे, तर ते त्याच्यामध्ये टाकले जायचे आणि हे चक्र खाली विहिरीमध्ये टाकलं जायचं आणि त्यातून पाण्याचा उपसा या ठिकाणी केला जायचं. याला घाटी यंत्र अथवा अर्हट या नावानं संबोधलं जातं. हे लक्षात घ्या. या पद्धतीचं याचं राइट आन्सर पर्याय नंबर ब हे 2 हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे ना. समजलं असेल आता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं प्रश्न या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. हा या पद्धतीचा. चलो नेक्स्ट क्वेशनकडे आता आपण इथे या ठिकाणी जाऊया. बघा, नेहमी समजून घ्या, हे सारे म्हणजे तुम्हाला इतका डीपमध्ये अभ्यास करावा लागणार आहे बरं का. राज्यसेवेची पेपर पण तुम्हाला इतका सोपा, साधा, सरळ असा वाटतोय, मात्र ते तसं नसणार आहे. ठीक आहे. याचबरोबर बघा, हा तर प्रश्न मी कित्येक वेळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितला. त्याच्यावर प्रश्न येईल म्हणजे येईल. यूपीएससीने विचारा बघा. एमपीएससीमध्ये पण येऊ शकतो बरं का. बघा, प्राचीन भारत में प्राचीन भारत में इनमें से किस शासक ने मत्त विलास, विचित्र चित्त और गुण भरा उपाधियां धारण की थी? ठीक है ना? कोणता आहे मत्त विलास, विचित्र चित्त, त्याचबरोबर गुणभरा उपाधिया धारण की थी. मत्त विलास प्रहसन आठवतंय का? मत्त विलास प्रहसन या ठिकाणी लिहिलं गेलं. तर लक्षात घ्या कोण होता तो? महेंद्रवर्मन प्रथम आहे बघा. महेंद्रवर्मन प्रथम, सिंह विष्णू, नरसिंहवर्मन प्रथम आणि सिंहवर्मन. हे कुठले शासक आहे? हे सारेच्या सारे पल्लव शासक आहेत बघा. पल्लवांचे शासक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. मग त्यामध्ये मत्तविलास ही उपाधी धारण केली होती. वास्तविक त्या मत्तविलास प्रहसन नावाचा एक ग्रंथ हा या ठिकाणी या महेंद्रवर्मनने लिहिलेला होता. लक्षात घ्या महेंद्रवर्मन प्रथम हे याचं राइट आन्सर. जो चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय जो आहे त्याच्याशी समकालीन होता. पुलकेशी द्वितीयने याची हत्या या ठिकाणी केली. मग महेंद्रवर्मनच्या नंतर मग या ठिकाणी नरसिंहवर्मन त्याचा मुलगा आला, ज्यानं पुलकेशी द्वितीयाची हत्या या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. तर विचित्र चित्र अजून चैत्यकारी पण याला पदवी दिली होती बघा, चैत्यकारी. ह्युआंग जो आहे, ह्युआंग प्रवास वर्णनामध्ये चैत्यकारी ही पदवी पण याला या ठिकाणी दिली गेली होती. असं एकंदरीत दिसतं. महेंद्रवर्मन प्रथम हे याचं राइट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट जर आपण इथे बघूया. आता बघा, यानंतर बघा, हा तर खूपच सोपा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सर्वांना जमलाच असणार बघा. ठीक आहे ना. हा प्रश्न काय बघा, चीनी तीर्थयात्री फाहियान ने इसमें से किस शासनकाल में भारत की यात्रा की थी? कोणत्या शासन काळामध्ये त्यांनी भारताची यात्रा केली? समुद्रगुप्त, चंद्रगुप्त द्वितीय, कुमारगुप्त प्रथम आणि स्कंदगुप्त. तर कोण आहे? तर चंद्रगुप्त द्वितीय लक्षात घ्या. फायन कधी आला होता? तर 399 एडी पासून ते साधारणतः 414 एडी पर्यंतचा कार्यकाळ हा फाह्यांचा या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. या काळात तो भारतामध्ये आला तेव्हा चंद्रगुप्त द्वितीय याचं या ठिकाणी राज्य होतं आणि मग त्याच्या प्रवास वर्णनामध्ये अस्पृश्यतेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण इथं पाहिला. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा यानंतर चा एक प्रश्न आपल्याला दिसतो. थोडंसं हे मी मोठं करतो का? कारण की मी थेट प्रश्नपत्रिका घेऊन आलोय तुमच्याकडे. आपल्याकडे टेक्निकली टीम तेवढी नाहीये. म्हणून मग थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतंय. ठीक आहे. येस. तर बघा इथं हा प्रश्न बघा नीट समजून घ्या. इनमें से किसने शक्तिशाली समुद्रवर्ती राज्य श्रीविजय के विरुद्ध जिसका शासन मलय प्रायद्वीप, सुमात्रा, जावा और निकटवर्ती द्वीपों पर था, एक सफल अभियान का नेतृत्व किया. म्हणजे इथं जावा, सुमात्रा हा जो भाग आहे इंडोनेशियाचा, तर त्या भागामध्ये जे शैलेंद्र शासक होते, ज्याला श्रीविजय शासक पण म्हटलं जातं, तर त्यांच्या विरुद्ध
एक सफल अभियान, यशस्वी अभियान कोणी चालवलं? मला वाटतं हा प्रश्न राज्यसेवेनं पण एकदा विचारला होता आहे ना, आपल्या महाराष्ट्राच्या राज्यसेवेनं पण प्रश्न विचारला होता. तर कोण ह्याचं राइट आन्सर? अमोघ वर्ष, प्रतापरुद्र, त्याचबरोबर राजेंद्र प्रथम आणि विष्णुवर्धन या पद्धतीचं. काय राइट आन्सर आहे? तर राजेंद्र प्रथम, चोल शासक आहे राजेंद्र प्रथम. त्यानं या पद्धतीचं हे आंदोलन इथं चालवलं होतं असं दिसतं. त्रिविध साम्राज्यावर या ठिकाणी हल्ला केला होता, या ठिकाणी राजेंद्र प्रथमनं. तर लक्षात घ्या, हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो यानंतर आपण पाहूया यानंतर आपण पाहूया जे म्हणजे 77वा प्रश्न बघा. हा एक प्रश्न बघा नीट समजून घ्या. हा एक प्रश्न महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. 16 महाजन पदावर प्रश्न आहे बघा हा 16 महाजन पद. तर बघा 16 महाजन पदावर राज्यसेवेने पण बरेचसे प्रश्न विचारलेत. राज्यसेवेचे प्रश्न काय 16 महाजन पदाशी संबंधित प्रश्न असे विचारले जातात, की 16 महाजन पदातील राजा आणि राज्य, राज्य आणि राजधान्या असे प्रश्न. तर इथं आयोगाने वेगळं आणले बघा. ते खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण अभ्यास करणं गरजेचं आहे बघा. प्राचीन भारत अ, से अ, अ, 600 और 322 ईसा पूर्व के संदर्भ में निम्नलिखित युग्म पर विचार कीजिए. प्रादेशिक क्षेत्र इस क्षेत्र में बहने वाली नदी म्हणजे प्रादेशिक 16 महाजन पदाचं राज्य आणि त्याच्यामध्ये वाहणाऱ्या नद्या. तर बघा इथं अश्मक विचारले, कंभोज विचारले, अवंती आहे आणि कोसल या ठिकाणी आहे. तर या पद्धतीचं आहे. आणि खाली लिहिले उपयुक्त में से कितने युग्म सही सुमेलित है? कितने युग्म सही सुमेलित म्हणजे व आता इथं जोड्या जुळवायला नाहीये. यांनी सांगितलं, की आम्ही समोरासमोर या ठिकाणी नावं दिलेत. तर तुम्हाला काय करायचंय, की यापैकी काय-काय बरोबर आहे ते सांगायचं. किती बरोबर आहे ते सांगायचंय. अश्मक. मला सांगा अश्मक हे जे 16 महाजन पद आहे, मला सांगा याचं लोकेशन कुठं होतं बरं? अश्मकचं लोकेशन कुठं होतं? तर आपल्याला दिसून येतं अश्मक जे आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं. अश्मकचं लोकेशन हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होतं. महाराष्ट्रामध्ये खास करून कुठे होतं? तर लक्षात घ्या प्रतिष्ठान ही याची राजधानी होती. म्हणजे पैठण म्हणजेच कुठे असणार आहे हे? पैठण. पैठणमधनं कोणती नदी या ठिकाणी आहे? ठीक आहे ना? हे लक्षात आलं पाहिजे. तर येस, गोदावरी नदी. ठीक आहे ना? तर म्हणजे हे बरोबर आहे बघा. अश्मक एक बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं आता बघा कंभोज विचारले. कंभोजचं लोकेशन कुठे आहे? कंभोज कुठे आहे? पार ते अफगाणिस्तानच्या डोंगर परिसरामध्ये कंभोज आहे. त्या कंभोजमधनं बिपासा नदी वाहते का? तर नाही वाहत लक्षात घ्या. आहे की नाही? त्याचबरोबर बघा अवंती. अवंती. आता अवंती हे कुठं महाजनपद आहे? लोकेशन बघा तुम्ही महाजनपदाचा मॅप तुम्ही पाहिला असाल. मी तुम्हाला जेव्हा पण हा टॉपिक शिकवला याआधी म्हणजे मी आता 7 वर्ष झाले एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. पहिल्या वर्षापासनं 16 महाजनपदाचं लोकेशन शिकवलेलं आहे लक्षात घ्या. कुठे-कुठे, काय-काय आहे. तर लक्षात घ्या अवंती कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. भारताच्या पश्चिमेकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. उज्जैन ही त्याची राजधानी आहे. आता इथं दिलंय महानदी. महानदी कुठून वाहते? तर ओडिशा प्रांतातून वाहते आहे ना. महानदी ही पूर्वेकडच्या या ठिकाणी नदी आहे. तर तिचा आणि हिचा संबंध असणार आहे का? तर नाही. ठीक आहे ना. तर याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. त्याचबरोबर कोसल. येस, कोसल जर आपण बघितलं तर कोसल ही शरयू नदी कोसलमधनं या ठिकाणी वाहतीये. त्यामुळं अश्मिक आणि कोसल हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. म्हणून मग याचं उत्तर काय आहे? केवळ दो आहे. उपयुक्त म्हणजे कितने युग्म सही है? म्हणजे किती आहे? किती युग्म इथे या ठिकाणी योग्य आहे. ठीक आहे ना? तर अश्मक, गोदावरी आणि कोसल, शरयू हे 2 इथे या ठिकाणी राइट आहे हे लक्षात घ्या. म्हणून याचा राइट आन्सर पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक बी हे याचं या ठिकाणी असणार आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? त्याच्यानंतर बघा आता इकडे जाऊया आपण. ठीक आहे ना? हा एक प्रश्न बघा. हा तर आपल्या नोट्समधला आहे. मी तुम्हाला आपलं हे लेक्चर झालं ना, तर मी तुम्हाला या सगळ्यांच्या नोट्स पण पाठवतो बघा. म्हणजे आपण केवळ दावा नाही करत, तर आपण पुरावा देखील सादर करतो. कळलं का? आपण केवळ दावा नाही करत, तर आपण पुरावा पण सादर करतो. तो पुरावा तुम्हाला फक्त हे लेक्चर या ठिकाणी झाल्यानंतर लगेचच्या लगेच ते पुरावे आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी दिले जातील. ठीक आहे. तर बघा आपले हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावानं YouTube चॅनल आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे आणि आपलं ॲप्लिकेशन पण आहे. त्या ॲप्लिकेशनवर सर्व या ठिकाणी बॅचेस आहेत. कंबाईनच्या आणि राज्यसभेच्या बॅचेस आहेत. त्या सर्व बॅचेस तुम्ही या ठिकाणी जी काही तुम्हाला बॅचेस लागेल येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हिस्ट्रीसाठी, तर त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जरूर जॉइन करा. ₹10 पासून बॅच चालू आहे. अत्यंत कमी शुल्कांमध्ये आपण त्या बॅचेस उपलब्ध करून देतोय विद्यार्थ्यांना. कारण गरीबाचे विद्यार्थी इथे या ठिकाणी अभ्यास करत असतात. लक्षात घ्या माहिती मला पण. तर लक्षात घ्या, मी पण त्यातूनच आलेलो आहे, गरिबीतूनच आलेलो आहे. हां, अजून काही श्रीमंत आणि मोठा काही बनलेलो नाहीये.
लक्षात घ्या. तर ₹10 पासूनच्या बॅचेस आहेत. तुम्हाला जे काही बॅचेस लागतात त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जरूर जॉइन करा. ठीक आहे. पुढे बघा 79वा प्रश्न बघा. जैसा कि अशोक के अभिलेख से ज्ञात होता है, प्रादेशिक, राजूक और युक्त किस स्तर पर महत्वपूर्ण अधिकारी या ठिकाणी थे? प्रादेशिक, त्याचबरोबर राज्यूक आणि त्याचबरोबर युक्त ही स्तर के महत्वपूर्ण अधिकारी या ठिकाणी थे. ग्रामस्तरीय अधिकारी, त्याचबरोबर जिल्हास्तरीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन आणि केंद्रीय प्रशासन. कुठले होते बघा? तर लक्षात घ्या याचा राइट आन्सर काय आहे? तर हे जिल्हास्तरीय प्रशासन हे याचं राइट आन्सर आहे. आपल्या नोट्समध्ये हे ॲज इट इज दिलेलं आहे. ज्यांनी आपल्या हिस्ट्री ऑप्शनलच्या बॅचेस जॉइन केलेल्या आहेत त्यांना लगेच लक्षात आलं असेल, की हां, सरांनी हे घेतलेलं आहे बघा. तर जिल्हास्तरीय प्रशासनामधले आहे. प्रादेशिक आहे, रज्जुक आहे. इथं जर ग्रामस्तरीय जर आपण बघितलं तर ग्रामस्तरीय गोप होता बघा, गोप. आहे ना, गोप हा ग्रामस्तरीय या ठिकाणी होता. त्याचबरोबर प्रांतीय स्तरीय जर आपण इथं पाहिलं तर प्रांतीय स्तरीय कुमारमात्य हा प्रमुख या ठिकाणी होता आहे ना. कुमारमात्य प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर जिल्हास्तरीय, प्रादेशिक, रज्जुक आणि त्याचबरोबर युक्त. समाहर्ता, सन्निधत्ता हे पण जिल्हास्तरीय या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख या ठिकाणी होते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. हा पण मुद्दा आपण इथं या ठिकाणी पाहिला. अशोकावर प्रश्न येतो बरं का. प्राचीन खास करून यू-पी-एस-सी सारख्या पेपरमध्ये, राज्यसेवेच्या पेपरमध्ये अशोक महत्वाचाच आहे लक्षात घ्या. आता बघा असहकार चळवळीवरचा मला वाटतं हा 4था प्रश्न या ठिकाणी आहे. आहे की नाही? आता इतके प्रश्न बघा येतायत बघा. हे खूप इम्पोर्टंट आहे. महात्मा गांधींचा कार्यकाळ जो आहे तो खूप व्यवस्थितरित्या या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. बघा आता हा प्रश्न बघा. असहयोग आंदोलन के संबंध में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. इथं बघा कांग्रेस ने घोषणा की कि सभी वैध और शांतिपूर्ण तरीके से स्वराज्य प्राप्त करना उनका उद्देश आहे. म्हणजे असहकार आंदोलन कशासाठी सुरू झालं? सभी वैध आणि शांततापूर्ण मार्गावरनं स्वराज्य प्राप्त करण्यासाठी असहकार चळवळ सुरू झालेली आहे. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. स्वराज्य प्राप्तीसाठी त्या ठिकाणी असहकार आंदोलन सुरू झालं होतं. एकदम बरोबर आहे. इसे चरणों में इसे चरणों में कार्यान्वित किया गया था, जिसमें सविनय अन जिसमें सविनय अवज्ञा और करों का भुगतान न करना अगले चरण के लिए थे। केवल तब जब स्वराज्य 1 वर्ष में प्राप्त न होता और सरकार दमन पर उतर आती. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिलं सेंटेन्स बघा, की स्वराज्य प्राप्त करणं हा असहकार चळवळीचा मुख्य उद्देश होता. एकदम बरोबर आहे. आणि दुसरं असं म्हटलेलं आहे, की या असहकार चळवळीला टप्प्या-टप्प्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं होतं. म्हणजे याचं टप्प्या यांना कार्यान्वित केलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, की सविनय कायदेभंग आणि सरकारला कर न देण्याची चळवळ जी आहे, ते नंतरच्या चरणामध्ये इथे या ठिकाणी घेतले होते. जेव्हा केवळ तब तक जब स्वराज्य 1 वर्ष में प्राप्त न होता और सरकार दमन पर उतर आती. तर 1 वर्षामध्ये स्वराज्य प्राप्त नाही झालं आणि सरकारने जर दमन इथे या ठिकाणी केलं, तर मग यानंतर आपल्याला सविनय कायदेभंग आणि करो का भुगतान न करना म्हणजे करो का भुगतान न करना हे पुढच्या स्टेपमधला हे आंदोलन या ठिकाणी होतं. अशा प्रकारचं असहकार चळवळीमधलं म्हणणं होतं. हे बरोबर आहे का लक्षात घ्या, तर हे विधान तसं चुकीचं आहे लक्षात घ्या. कारण असहकार चळवळीमध्ये महात्मा गांधींनी काय केलंत, तर महात्मा गांधींनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं, एका वर्षामध्ये स्वराज्य प्राप्त करून देण्यासाठी ही चळवळ आपण या ठिकाणी उभी करत आहोत. आणि यामध्ये महात्मा गांधींचं म्हणणं असं या ठिकाणी होतं, ते म्हणजे की सरकारला कर न देणं कर न देणं, हे या चळवळीचा आपण स्वीकार करायला हवा आत्ताच. मात्र काय झालं, की या असहकार चळवळी अंतर्गत सरकारला कर न देणं हा मुद्दा इथे या ठिकाणी आला नाही लक्षात घ्या, की सरकारला कर न देण्याच्या संदर्भात इथं भूमिका घेतली नाही असहकार चळवळीमध्ये. त्यानंतर मग महात्मा गांधींनी काय केलं, चौरा-चौरी प्रकरणामुळे ही चळवळ या ठिकाणी स्थगित केली. महात्मा गांधींनी करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग पाहायला असं भेटतं आता बघा इथं सविनय कायदेभंग म्हटलेलं बघा. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू केली? हा काय असहकार चळवळीचा दुसरा टप्पा होता का? नाही. तर हे नव्यानं आंदोलन या ठिकाणी होतं हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये सरकारला कर न देण्याची चळवळ इथे या ठिकाणी आली. पहिलं सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं मात्र इथे या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळं याचं राइट आन्सर जर आपण बघितलं, पर्याय क्रमांक
1 हे या ठिकाणी याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. कारण अ, असहकार चळवळ आंदोलन हे काही टप्प्या-टप्प्यांमध्ये कार्यान्वित केलेलं नव्हतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सविनय कायदेभंग चळवळ हा काही असहकार चळवळीतला दुसरा टप्पा होता, असं पण इथे या ठिकाणी नाही. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. सविनय कायदेभंग चळवळ होण्यामागे महत्त्वाची कारणं इथे या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्या. जसं की कारणांमध्ये जर आपण बघितलं, तर आपल्याला माहिती आहे, लाहोर अधिवेशन झालं बघा, लाहोर अधिवेशन, जे 1929 साली झालं. यामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी केली गेली. महात्मा गांधींच्या महात्मा गांधींच्या सूचनेनुसार 26 जानेवारी 1930 साली आपण काय केलं, तर 26 जानेवारी 1930 साली आपण संपूर्ण स्वातंत्र्याचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि त्यानंतर मग महात्मा गांधींनी 31 जानेवारी 1930 साली 31 जानेवारी 1930 साली महात्मा गांधींनी तत्कालीन भारताचे जे व्हाईसरॉय होते, आयर्विन, या आयर्विन पुढे 11 सूत्री योजना या ठिकाणी मांडल्या आणि त्या 11 सूत्री योजनांपैकी एक होती ती म्हणजे मिठावरचे कायदे रद्द करा. या संदर्भात मग त्यासाठी मग महात्मा गांधी सविनय कायदेभंग चळवळ सुरू करतात हे लक्षात घ्या. म्हणजे असहकार चळवळीमध्ये असा मुद्दा होता का, की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये स्वराज्याची मागणी करतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकारला कर न देण्याची भूमिका आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू करू. तर असं बिलकुलच या ठिकाणी नव्हतं लक्षात घ्या. ठीक आहे ना. त्यामुळं पहिलं बरोबर आहे, दुसरं मात्र इथं चुकीचं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं हे या ठिकाणी राइट आन्सर या ठिकाणी आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे 15 प्रश्न जे आहेत, हे इतिहासा विषयावरचे 15 प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिले. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? त्याबद्दल जरूर तुम्ही अभिप्राय या ठिकाणी द्या. लाइक करा आपल्या लेक्चरला, आपल्या मित्रांना या ठिकाणी शेअर करा आणि इतिहासासाठी कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल आणि इतिहास कठीण जात असेल, इतिहासची बॅच जॉइन करायची असेल, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या बॅचला किंवा या ॲप्लिकेशनला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या YouTube चॅनलला आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्राम चॅनलला जरूर या ठिकाणी व्हिजिट या ठिकाणी द्या. थांबूया मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नव्या मुद्द्याला घेऊन, नवा प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.